नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 2024च्या लोकसभा निवडणुकीचा भाजपचा जाहीरनामा हा केवळ निवडणुकीपुरता पाहिला जाऊ नये। जर भाजप पुन्हा सत्तेत आली तर पुढील 5 वर्षे सत्तेला प्रश्न विचारायला हा जाहीरनामा जनतेच्या उपयोगी पडेल। जाहीरनाम्याचं शीर्षक आहे मोदी की गॅरंटी। त्या गॅरंटी सोबत दिलेली छायाचित्र हा तर खरं स्वतंत्र लेखाकाच विषय आहे। उदाहरणार्थ मध्यम वर्ग परिवारों का विश्वास मध्ये मोदींचं मेट्रो मधून प्रवास करतानाचं 2 महिलांसोबतचं छायाचित्र आहे। नारी शक्ती का सशक्तीकरण मध्ये अनेक महिलांसोबतचे मोदींचे छायाचित्र आहे। अशी छायाचित्र काढली की मध्यम वर्ग आणि महिलांचे सशक्तीकरण होते असा मोदी आणि मोदी का परिवारचा समज असावा। ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या घोषणेमध्ये कुठल्या तरी पूजेच्या वेळी भेटलेल्या एका वृद्ध महिलेसोबतचं छायाचित्र आहे। किसानों की सम्मान मध्ये एका गायीला मोदी हिरवा चारा भरवतायत असं एक छायाचित्र आहे। सबका साथ सबका विकास मध्ये मोदी कामगारांचे पाय धुत आहेत हे छायाचित्र आहे। 2-4 कामगारांचे अशा प्रकारे पाय धुतले की सबका साथ सबका विकास होत असावा बहुधा। यातच पुढे कपाळावर भव्य टिया, गळ्यात भगवी उपरणी घातलेल्या मोदींचे बहुधा हिमालयाच्या पृष्ठभूमीवरचे पानभर छायाचित्र आहे। विश्वबंधू भारत मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व इतर 3 देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबतचे मोदींचे छायाचित्र आहे आणि पुढच्या पानावर राम मंदिरचंही। थोडक्यात मोदींनी आपल्या गॅरंटी या 24 कॅरेट सोनं असल्याच्या थाटात सांगण्याचा प्रयत्न केला आहे खरा, पण त्या शांतपणे वाचल्या तर सारासार विचार करणाऱ्या मतदाराच्या लक्षात येतं की हे तर सोन्याचा केवळ मुलामा चढवलेलं तांबे, निकेल आणि जस्त यांचंच मिश्रण आहे। कारण जनतेने मोदी सरकारचे 10 वर्षे अनुभवले आहेत। गेली 10 वर्षे केंद्रात सत्ता उपभोगूनही मोदी म्हणतायत की मला तिसऱ्यांदा निवडून द्या, मग मी मोदी की गॅरंटी मधील आश्वासनांची पूर्ती करेल। त्यासाठी आपण पहिल्या 100 दिवसांचा रोडमॅपही तयार केला असल्याचा त्यांचा दावा आहे। पण गेल्या 10 वर्षात नेमके काय केले याविषयी ते फारसे काही सांगत नाहीत। मात्र 2047 पर्यंत भारताला विकसित देश म्हणून उभे करू याचा मात्र हवाला देत आहेत। मोदी सरकार जर तिसऱ्यांदा सत्तेत आले तर मोदी की गॅरंटी ही प्रत्यक्षात बिरबलाची खिचडी ठरू नये इतकेच। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।